सुरू करूया. सगळ्यांचं मी वेलकम करते आपल्या रोजच्या कार्यक्रमामध्ये. आणि छान सगळे मुलं मला मस्त मस्त दिसतायत. सगळेजण छान बसलेत आणि सगळेजण वाट पाहतायत. काल मी काहीतरी सांगितलं होतं तुम्हाला की आज आपल्यासोबत कोण ताई असणार आहे. लक्षात आहे का? काल मी काहीतरी सांगितलं होतं की आपण जी गोष्ट ऐकली त्याची एक ताई आपल्यासोबत असणार आहे, चिपको रुजले. आपण अनुवाद ऐकला की नाही त्याचा मराठीमध्ये? आहे का लक्षात? येस. तर मग आज आपल्याकडे मृणालिनी ताई आहे आणि मृणालिनी ताईचं आपण जोरदार टाळ्यांनी मस्तपैकी स्वागत करूयात. ये. थँक्यू सो मच. सो आपल्याला आपण पहिल्यांदा तर वंदनाताईंचं खूप खूप थँक्यू आभार मानूयात की वंदनाताई आम्हाला इतकी छान गोष्ट आणि छान गोष्टीचा अनुवाद करणाऱ्या मस्त ताई असं सगळं आम्हाला जुळवून आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी मृणालिनी ताईची ओळख करून देते तुम्हाला, म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी आपल्या सत्रामधून आपण छान त्यांची ओळख करूनच घेऊयात. तर मृणालिनी ताई लेखिका आहेत, त्या निसर्गाचा छान अभ्यास करणाऱ्या आहेत आणि त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद सुद्धा केलेला आहे. वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं जी आहेत ती आपल्यासारखी मराठी भाषेमध्ये आपल्यासारख्या मुलांना समजावीत यासाठी मस्त मस्त त्यांनी अनुवाद केलेला आहे. सो मी मृणालिनी ताईंचं पुन्हा आपल्या सत्रामध्ये स्वागत करते. आणि मृणालिनी ताई, आम्ही म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं थोडीशी माहिती संस्थेची, तर वेगवेगळ्या पद्धतीची मुलं आपल्यासोबत जोडलेली आहेत. काही रेसिडेन्शियल होम मधली आहेत, तळेगाव, पुणे, येरवडा, शिवाजीनगर असे रेसिडेन्शियल होम मधली पण आहेत. काही ठिकाणी कम्युनिटी सेंटर आहेत, त्याच्यातली पण मुलं कॉमन एका फोनवर किंवा लॅपटॉपवर बघत आहेत. काही गाव पातळीची पण मुलं आहेत, वेगवेगळ्या चाकण आणि आदिवासी पाड्यांमधून. तर अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा समुदाय आपल्या समोर आहे. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे आता काही दिवसांपूर्वी की आपल्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपल्या बच्चे मंडळींनी काहीतरी कृती कार्यक्रमातून करायची. तर गेल्या 2-3 दिवसांपासून सुरुवात आणि एंड मुलांच्या काही उपक्रमाने होत असतो. तर आज आपल्याकडे 2 मुली अशा आहेत की ज्यांनी काहीतरी तयारी केलेली आहे, जी तर तुमचं सत्र सुरू होण्याच्या आधी अगदी 2 मिनिटं आपण घेऊयात. आणि त्यांना मी विनंती करते. तर श्वेता आहे का? काजल असणारे आज सुरुवातीला? काजल. ओके. सो मी काजलचं खूप खूप स्वागत करते. काजलसाठी आपण छान टाळ्या वाजवूयात आणि तिला मी अशी विनंती करते की तिने छान तिच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सो काजल प्लीज. हो, पण तू दिसत नाहीये बाळा आम्हाला. हा. झाड आहे हिरवेगार, झाड आहे हिरवेगार, वाऱ्याचा थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड उत्तम झाडात असते, झाड देते माया, झाड देते छाया, झाडावर भरते पक्षीची शाळा, झाडाखाली प्राणी होतात गोळा, झाडाला येतात फुले सोडायला येतात मुले, झाड आहे माझा मित्र, माझ्या मनात राहील नेहमी झाडाचे चित्र. मस्त मस्त, फारच छान. व्हेरी नाईस. एकदम विषयाला अनुसरून आणि छान पद्धतीने काजलने प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच काजल. तर आता मी मृणालिनी ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सत्राला सुरुवात करावी आणि आमच्या मुलांबरोबर छान छान गप्पा माराव्या. ओके, थँक्यू प्रभाताई. आणि वंदनाताई इथे असतील तर त्यांचे सुद्धा खरोखरच खूप आभार. मला एवढी सगळी मुलं एवढ्या छोट्याशा स्क्रीन मध्ये आता भेटतायत तर मला खूप छान वाटतंय. आणि मी पण तुमच्याबद्दल खूप खूप ऐकलं आहे की तुम्ही खूप छान उपक्रम करता आहात आणि आता प्रत्यक्ष भेटता येत नाहीये तरी सुद्धा तुम्ही रोज संध्याकाळी एकमेकाला भेटता आहात. तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय का?
व्यवस्थित ऐकू येतोय सगळ्यांना? ओके. आणि मला हेही कळलं की तुम्ही दिचीची गोष्ट ऐकलीत म्हणून सगळ्यांनी ऐकली का सगळ्यांनी? चिपकोची गोष्ट ऐकली सगळ्यांनी? व्हेरी गुड. कोणी सांगेल का बरं की त्या गोष्टीत काय होतं असं? कोणाला सांगता येईल? ती झाडाला तोडून नव्हती देत आणि तिला ना झाड खूप आवडायची आहे. ती झाडावर प्रेम करायची. हो, म्हणजे आता आपण त्या गाण्यामध्ये ऐकलं ना की झाडाचं चित्र माझ्या मनात राहील असं होतं ना, शेवटची ओळ त्या कवितेची, त्या गाण्याची, की माझ्या मनात झाडाचं चित्र. तर तसं तिच्या मनात पण एक छान झाडाचं चित्र होतं, सारखं असं कोरून ठेवलेलं होतं, है ना? तर हा 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 बोल. तिची असते ती तिच्या बाबांबरोबर नदीतून हे करत असते. तेव्हा तिच्या पायाला हे जखम होते ना, की तिचा पाय अपंग होतो तरीही ती तिच्या आवडत्या झाडाला वाचवते आणि सगळ्या झाडांना वाचवते. करेक्ट, व्हेरी गुड, बरोबर सांगितलं, अगदी छान सांगितलंय. तुम्हाला माहितीये का की दिचीनी जेव्हा त्या नदीला पूर आला ना, तेव्हा एक प्रश्न स्वतःशी विचारला होता बरं का. तिने असं विचारलं होतं की आपली नदी काही एरवी अशी वागत नाही, आपली नदीला काही असा एवढा महाभयंकर पूर असा येत नाही. म्हणजे पावसाळा जेव्हा खूप असतो, खूप पाऊस पडतो, तेव्हा भरपूर पाणी असतं नदीला, हे बरोबर आहे. पण आपल्या नदीला एवढा मोठा पूर की ज्याच्यामध्ये दिचीचे बाबा तिचे वाहून गेले आणि झाडं पण जात होती सगळी वाहून, असं तिने कधी पाहिलं नव्हतं. तर तिने प्रश्न विचारला होता स्वतःला की असं कशाने बरं झालं, नदी अशी का बरं वागली, है ना? दिचीने हा एक प्रश्न विचारला होता. आणि मग दिचीला त्याचं उत्तर असं मिळालं की तिथे एक कंपनी आली आहे खेळण्यांची, ते कंपनी आहे, ते खेळणी तयार करतात, लाकडाच्या बॅट्स तयार करतात, क्रिकेटला लागतात त्या, आणि त्याच्यासाठी त्यांना झाडं तोडावी लागतायत. आणि झाडं तोडल्यामुळे काय होतंय की ते सगळं पाणी असं घसरगुंडीवरून वाहून आल्यासारखं त्या नदीमध्ये येऊन मिळतंय आणि म्हणून मग नदीला एवढा मोठा पूर येतोय, असं ते काहीतरी चालू आहे नदीचं. हा भूमी, तुला काहीतरी म्हणायचंय का ग? आणि क्रिकेट खेळण्यासाठी ते झाड पाडत होते. बरोबर आहे, बरोबर, जागा पण त्यांना पाहिजे होती त्याच्यासाठी, बरोबर आहे. तर असं तिने प्रश्न विचारला आणि मग तिला त्याचं उत्तर मिळालं, है ना? तसंच तुम्ही आदिती ताईकडून नदीबद्दलची पण गोष्ट ऐकलीत ना? आदिती ताई आली होती ना तुमच्याशी बोलायला, आदिती देवधर, आठवते तुम्हाला सगळ्यांना? तर तिने पण मग असेच प्रश्न विचारले ना नदीकडे बघून, बघा की तिने विचारलं की ही नदी येते तरी कुठून, आपल्या डोळ्यासमोरून वाहते खरी, पण ही नदी येते तरी कुठून. आणि मग तिने आणि तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केला आणि मग ते पोचले तिथपर्यंत जिथून नदीचा उगम त्यांना सापडला. आणि मग तिथून चालत 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 त्यांनी तिची अशीच यात्राच केली की आपली नदी कुठून कुठून कशी कशी येते ते तरी बघूया एकदा, असं झालं. म्हणजे तिने सुद्धा काय केलं माहितीये, तिने पण प्रश्न विचारला की अरेच्छा, आपण आंघोळ करतो, साबण लावतो, आपला साबण, आपलं पाणी जात तरी कुठे, प्रश्न विचारला आहे की नाही? तर दिचीने सुद्धा प्रश्न विचारला, आदितीताईने सुद्धा प्रश्न विचारला, आणि माझी खात्री आहे की तुमच्या मनात सुद्धा खूप सारे नेहमी प्रश्न येत असतात, है की नाही? रोज काही ना काहीतरी आपलं मनामध्ये काहीतरी विचार सतत चालू असतात, कधी नवीन प्रश्न येत असतात आणि आपण त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा शोधत असतो, हो ना? तर आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे प्रश्नांचा दिवस. काय नाव आहे? प्रश्नांचा दिवस. प्रश्नांचा दिवस. हा, प्रश्नांचा दिवस. आता हा कुठला दिवस आहे बरं? आपण वेगवेगळे दिवस ऐकलेले असतात, काय 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 काय, पण आता हा प्रश्नांचा दिवस आहे. तर तो कसा आहे ते आज आपण बघणार आहोत बरं का. आपलं पीपीटी आहे, दाखवता हो येईल? हो हो हो, ओके, लगेच. हा. तर आता ही गोष्ट जी आहे ना, प्रश्नांचा दिवस, तर ते ना एक छोटस पुस्तक आहे बरं का, मी तुम्हाला इथे माझ्या हातात दाखवते. दिसतंय सगळ्यांना प्रश्नांचा दिवस? हो. हे पुस्तक आहे ना, हा,
तर या पुस्तकामध्ये ना चित्र आहेत बरं का वेगवेगळी. तर या चित्रांना तुम्ही इथे त्यातली थोडी चित्र समोर बघणार आहात आणि बाकीची गोष्ट माझ्याकडून ऐकणार आहात. असं चालेल सगळ्यांना करायला? ओके, व्हेरी गुड. तर आता आपल्या समोर दिसतंय हे प्रश्नांचा दिवस. हा, आता या चित्रामध्ये एक मुलगा दिसतोय ना, दिसतोय सगळ्यांना का जरासं चौकोन चौकोन दिसतायत? हो दिसतोय. दिसतोय ना एक मुलगा. अजून काय काय दिसतंय बरं या चित्रामध्ये? कोण सांगू शकेल अजून काय काय दिसतंय? हा हा दीदी मी सांगतो. हा, सांग सांग. मुलांना प्रश्न पडलाय. बोलतोय मी. हा, बोला. बॉयझम. ओके, बोला बोला. त्या चित्रामध्ये त्या मुलगाच्या पाठीमागे 2 झाड दिसतात. त्या झाडाच्या बाजूला शेती दिसती. त्या मुलगाच्या खांद्यावर बेडूक आहे. बरोबर आहे. मुलगा आणि प्रश्न पडलाय. हो, त्या मुलाला काय त्या प्रश्न मुलाला प्रश्न पडलाय. अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. तर आता ही काय गोष्ट आहे आपण ऐकायला सुरुवात करूया बर का. मुलगा पण आहे त्याच्याकडे. हो, बरोबर आहे. तर आता गोष्ट या मुलाचीच आहे. हा, आणि या मुलाचं नाव आहे संकेत बर का. आणि हा संकेत 8वी मध्ये गेलेला मुलगा आहे बर का. आता कसे सगळेजण आपल्या आपल्या इयत्तांमध्ये पुढच्या इयत्तेत गेलेत की नाही शाळेमध्ये, तसं संकेत सुद्धा 7वीतून 8वी मध्ये गेलाय आणि त्याची शाळा जून मध्ये सुरू झाली. आता आपलं कसं जुलै चाललाय ना, तर त्याची शाळा जून मध्ये सुरू झाली आहे. फक्त काय झालंय सांगते की या संकेतची शाळा एका बाजूला त्याच्या गावामध्ये शाळा होती फक्त 7वी पर्यंत. तर त्याला काही तिथे आता पुढे शिक्षण घेता येणार नव्हतं, म्हणून संकेतला जावं लागलं होतं एक डोंगर ओलांडून, म्हणजे त्याच्या गावाला लागून असलेला डोंगर ओलांडून त्याला जावं लागलं होतं त्याच्या मामाच्या गावी राहायला. तिथे 8वी पासूनची पुढची शाळा होती. तर संकेत आता मामाकडे जाऊन राहणार होता आणि त्या शाळेमध्ये जाणार होता. पण काय झालं होतं ना की संकेतला त्याची नवी शाळा बिलकुल आवडत नव्हती आणि त्याला त्याच्या जुन्या शाळेची खूप खूप आठवण येत होती. या शाळेमध्ये काही त्याला असं वाटत होतं आपले अजून कोणी मित्र नाहीयेत, काही आपल्याशी कोणी नीट बोलेल का नाही त्याला काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे तो शाळेमध्ये तर गेला होता, शाळेचा अगदी पहिला दुसराच आठवडा होता, पण त्याचं लक्ष काही आजूबाजूच्या मुलांच्याकडे असं फारसं नव्हतं. काय झालं होतं की त्या दिवशी त्याच्या डोक्यावरती ना सारखे कुठनं तरी बारीक बारीक किडे येऊन असं गुं 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 करत होते बरं का. तुम्ही कधी बघितलेत का रे असे छोटे छोटे किडे? चिलट चिलट म्हणतो आपण त्यांना. हं, तर ते सारखे ते त्याच्या डोक्यावरती ते असे गुं गुं करत होते. आणि शाळेची प्रार्थनेची वेळ होती, शाळा भरलेली होती, सगळ्या मुलांना उभं केलं होतं आणि आता सारखंच कुठे पावसाचा टिपूस नव्हता. त्याच्यामुळे सूर्याचं चक्क ऊन पण खूप लागत होतं. ढग होते पण सूर्य मधूनच बाहेर आला की ते ऊन चांगलं लागायचं संकेतला आणि त्याच्यात ते डोक्यावरचे चिलट आणि तो सारखं ते हाताने असं 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 त्याला झटकत होता. आणि त्याला कळत नव्हतं की हे चिलट फक्त आपल्यालाच त्रास देतायत का आणखीन कुणाला पण देतायत. म्हणून त्याने त्याच्या मागे उभे असलेल्या त्याच्या मित्राला विचारलं, का रे परशा, तुझ्या पण डोक्यावर आहेत का रे चिलट? तर तो परशा म्हणजे त्याचा मित्र म्हणाला की नाही रे, फक्त तुझ्याच डोक्यावर दिसतायत. अरे बापरे, असं का? आता संकेतला प्रश्न पडला की आपल्याच डोक्यावर का बरं ह्यांचा ढग येऊन थांबलाय या किड्यांचा, हे यांना दुसरीकडे नाही वाटत जात आहेत का बरं रे माझ्या डोक्यावर आले असतील? त्यांनी विचारलं परशाला. परशा म्हणला मला काय माहिती, पण बहुतेक ना तू खूप तेल लावलंय का? तेल लावलं असलं तरी येतात असं मी ऐकलंय बरं का. अच्छा, हो रे, तेल तर मी लावून आलोय म्हणला, पण आता मी करू तरी काय यांचं, असं म्हणून तो हाताने असं असं करायला लागला. तेवढ्यात त्यांचं जे काय चाललं होतं ना ते त्यांच्या सरांना दिसलं आणि सर म्हणाले की कोण तिथे बोलतंय, माझं लक्ष इथून, मी सगळ्यांकडे बघतोय आणि जर का आता मला परत इथे काही बोलताना कोणी दिसलं तर मी बाहेर काढणार आहे. झालं, संकेत नाराज झाला. आधीच ती नवी शाळा, त्याला काही ते फारसं सगळं आवडत नव्हतं आणि त्याच्यात ते गुरुजी त्याला सर त्याचे ओरडले. मग काय नाही, मग काय बिचारे सगळेजण वर्गामध्ये गेले आणि त्या दिवशीची शाळा सुरू झाली.
पण त्या शाळेमध्ये काय होतं ना की लायब्ररीचा तास होता, ग्रंथालयाचा, बरं का. सुट्टीनंतर ग्रंथालयाचा तास होता. तुमच्याकडे असतं का रे ग्रंथालय किंवा लायब्ररी असं काही? असतं की नाही? हा, ओके. तर तसं त्यांच्या शाळेमध्ये होतं आणि त्याला एक पुस्तक वाचायला मिळालं आणि ते पुस्तक होतं चक्क मुंग्यांवरचं. आणि त्या मुंग्यांबद्दलची त्याच्यात काय काय माहिती दिलेली होती. त्याला इतकी गंमत वाटली. आपल्याला मुंग्यांबद्दल एवढं काहीच माहिती नव्हतं. जमिनीच्या खालती हे मुंग्या म्हणजे किल्ले बांधतात आणि त्या किल्ल्यांना एवढी खोल्या असतात आणि त्या किल्ल्यांमध्ये या मुंग्यांचं काय काय काम चालतं. एक राणी मुंगी असते आणि मग ती अंडी घालते, उरलेल्या काम करतात आणि त्या चक्क शेती करतात. तुम्ही ऐकून ठेवा बरं का, नंतर शोध करा, तुम्ही विचारा हवं तर कुणाला तरी. पण मुंग्या चक्क शेती करतात. कसली शेती करतात माहितीये? बुरशीची शेती करतात. आणि काय त्यांची हॉटेल पण असतात आतमध्ये. मी मंचं नाही सांगत, तसा अभ्यास झाला आहे. आणि अशी सगळी गंमतशीर माहिती त्याच्यामध्ये होती. आणि त्याला आणखीन एका मस्त प्रश्नाचं उत्तर कळलं. ते असं होतं की या मुंग्या एकमेकींच्या मागे का चालतात. तुम्ही बघितलंय का कधी मुंग्या एकमेकींच्या मागे चालताना सगळ्यांनी? हा, आणि त्या अगदी रांगेत चाललेल्या असतात बरं का. पुष्कळ वेळेला तुम्हाला असं दिसेल की भिंतीच्या कोपऱ्याला लागून त्यांची अशी रांग चाललेली असते. जराही कुठे रांग त्या मोडत नाहीत. कसं बरं असं त्या रांगेत चालत असतील, असा प्रश्न पडलेलाच होता संकेतला. आणि त्याचं उत्तर त्याला मिळालं. त्याला फार मज्जा वाटली आणि त्या दिवशीची शाळा संपली. मग दुसरा दिवस उजाडला. परत एकदा प्रार्थनेची वेळ होती शाळेमध्ये. सगळेजण वर्गामध्ये बसले, मैदानामध्ये उभे राहिले आणि ला आपला संकेत म्हणाला की आधीच दाखवूयात हे जरा, की का रे तुला माहितीये का मुंग्या रांगेने का चालतात? वर्षा म्हणलं का रे चालतात, मला नाही माहिती. अरे कारण का नाही, मुंग्या आहेत ना त्या एकमेकींच्या साठी असा गंध सोडतात. म्हणला गंध म्हणजे इंग्रजीमध्ये फेरोमोन. असा गंध सोडला की मागच्या मुंगीला कळतं की अरे अच्छा आपल्याला या दिशेनी जायचंय आणि मग ती मुंगी या आपल्या आधीच्या मुंगीच्या मागे जायला लागते. अशी त्यांची रांग असते. त्यांना काय कुठले सर नसतात छडी घेऊन उभी की आता कोण रांगेच्या बाहेर येतोय. असं मुंग्यांमधले सर काय आपण पाहिलेले नाहीयेत कधी, आहे ना. तर संकेत म्हणला की अरे तसं नसतं काही, त्यांना असा गंध सोडतात. आणि असं काहीतरी संकेत गंमत सांगत होता. तेवढ्यात ते सर परत कडाडले आणि म्हणले कोण आहे तिकडे? काल सांगितलं होतं ना मी की आपापसामध्ये बोलायचं नाहीये म्हणून. आणि आता हे काय चालवलंय, परत कशाला तुम्ही हे करताय? झालं. आता संकेतची स्वारी रुसूनच बसली. त्याला असं वाटलं की हे सर आपल्यालाच सारखे ओरडतात, कारण आपण बाहेरून आलोय ना, बाहेरच्या दुसऱ्या शाळेतून आलोय, म्हणून हे सर आपल्याला बोलतात सारखे. आणि संकेत मग जरासा घुशामध्येच वर्गात गेला आणि त्याला आठवण यायला लागली त्याच्या घरची. पुढची स्लाइड बघूया. ही ठीक आहे. हो. आता खरं म्हणजे त्याच्या ह्या घरी सुद्धा त्याचा मामा होता, मामी होती. पण त्याच्या गावातल्या घरी ना त्याची आजी होती, त्याचा गब्रू कुत्रा होता आणि काय काय त्यांची मजा सगळी चालायची. तर त्याला फार आठवण यायला लागली आणि त्याच्या डोक्यातून ह्या मुंग्या काही केल्या जाईनात. पुढे जाऊयात आपण. हा, मधली सुट्टी झाली बरं का शाळेची आणि सगळी मुलं खिचडीसाठी त्यांच्या ओट्यावरती रांगेमध्ये उभी राहिली. पुढे जाऊयात. आणि ती रांग बघितल्यावरती त्याच्या मनामध्ये असे काय काय विचार यायला लागले की मुंग्या का बरं रांगेने चालतात, कारण का त्यांना एकमेकांचा गंध येतो म्हणून. आणि मग माणसं का बरं एकमेकांच्या मागे चालतात, मुलं का बरं एकमेकांच्या मागे उभी राहिली आहेत, त्यांना काही वास येत नाही, पण मग त्यांना खिचडी हवी आहे म्हणून ते बहुतेक उभे आहेत रांगेमध्ये. पण त्या दिवशी काही संकेतचा अजिबात मूड नव्हता, खिचडी खायचा सुद्धा त्याला मूड नव्हता. आणि म्हणून संकेत म्हणाला मला काही नकोय असलं काही, मला ही शाळाच खतं आवडत नाहीये. आणि त्याच्या मनात अचानक एक कल्पना सुचली. त्याला असं वाटलं की आताशी फक्त मधली सुट्टी झालीये, जर का आपण डोंगर ओलांडून पलीकडे गेलो तर आपण चक्क संध्याकाळ व्हायच्यात आपल्या घरी जाऊ आणि घरी जाऊन आपल्या आईबाबांना भेटू, आपल्या गब्रू कुत्र्याला भेटू, आजीला भेटू. आणि ही कल्पना सुचता क्षणी
संकेत वर्गातून आणि शाळेतून बाहेर पडला. सगळेजण खेळत होते, खिचडी खात होते, आपले सर लोक खिचडी वाटत होते, कोणी डबा खात होते, कुणाचं लक्षच नव्हतं. आणि त्यावेळेला संकेत बाहेर पडला. तो शाळेच्या थोडस लांब जाऊन मागे डोंगर होता, तो डोंगर त्यांनी चढायला सुरुवात केली. पुढची स्लाइड. आता असा हा डोंगर चढत असताना त्याच्या मनात तर चाललं होतं की आपण शाळा खरं तर सोडून चाललोय, पण आता त्याला परत फिरायचं नव्हतं. भूक तर लागली होती खरं म्हणजे, कारण खिचडी खाल्लेली नव्हती ना. त्याच्यामुळे त्या जवळच एक ओढा होता, त्या ओढ्याच्या काठापाशी ना अशी जांभळाची झाडं होती बरं का. आणि त्या जांभळाच्या झाडांखालती जांभळांचा सडा पडलेला होता आणि अशी छान टपोरी जांभळं तिथे होती. आणि ती जांभळं खावीत असं त्याच्या मनामध्ये विचार आला, म्हणून त्या जांभळांच्या झाडाखाली तो बसला आणि त्यांनी जांभळं खायला सुरुवात केली. तर तिथे एक शेतकरी दादा आला. तो आपल्या शेतामध्ये काम करत होता आणि भात लावणीचे दिवस होते. तो भाताची रोपं चांगली ओळीमध्ये लावत होता. आणि ती छान ओळीमध्ये लावलेली छोटी छोटी भाताची रोपं, तुम्ही कधी पाहिलंय का बरं? भाताचं खाचर सगळ्यांनी पाहिलं असेल ना, काम पण केलं असेल कधीतरी कधी. हा, सगळ्यांनी पाहिलंय ना? ओके. तर आता तर संकेतच्या मनामध्ये असा प्रश्न आला की अरेच्या, या भाताच्या शेतामध्ये सुद्धा, खाचरामध्ये सुद्धा ओळीने दिसतायत भाताची रोपं. काय गंमत आहे. वर्गामध्ये आपल्याला जसं उभं करतात, प्रार्थनेला जसं उभं करतात, तसंच या भाताच्या रोपांना सुद्धा या शेतकऱ्यांनी उभं केलंय, रांगेमध्ये उभं केलंय. आणि ही जांभळाची झाडं, करंजाची झाडं ओढ्याच्या काठची, त्यांना मात्र कोणीच नाही रांगेत उभं केलं. ती काही रांगेत नाहीयेत उभी. ती बघा ना कशी वाढली आहेत, एकमेकांच्या बरोबर अशी दाटीवाटीने उभी राहिली आहेत. तर त्याला असा प्रश्न पडला की तिकडे मात्र रांग आहे भाताच्या खाचरामध्ये, आणि इकडे मात्र ही झाडं रांगेने आली नाहीये, कारण ही कुणी लावली नाहीत, ही आपली आपण आली आहेत. मग जे आपली आपण आली आहेत त्यांच्यामध्ये रांग नसते, आणि माणसाने लावली की त्याच्यामध्ये रांग असते. असं कसं काय बरं? तर तो शेतकरी तिथे आलाच होता. तर त्या शेतकऱ्यांनी त्याला विचारलं, काय रे पोरं, तू इकडे काय करतो मधल्या सुट्टीचं? तुला काय डबा बिबा खायचा नाही का? खिचडी नाही खायची? आता संकेत एकदम घाबरला बरं का. त्याला असं वाटलं की आता काय खरं सांगावं का खोटं सांगावं, नेमकं काय करावं. तो म्हणला, नाही, आलो होतो जरा मी तिकडे गावाकडे निघालोय. तर तो म्हणला, अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे, काय जांभळं खातोयस का? म्हणला, हो. तर त्या शेतकऱ्याला संकेतने विचारलं, का हो दादा, म्हणला, ही एवढी छान एवढी टपोरी टपोरी जांभळं येत आहेत, आणि ते पलीकडचं झाड आहे ना, त्याला अगदी बारकी बारकी लेंडी जांभळं येत आहेत. म्हणला, तर सगळ्या झाडांना मोठी चांगली टपोरी जांभळं असं का बरं नाही येत? किंवा सगळ्या झाडांना आंब्याच्या झाडांना हापूसचे आंबे का नाही लागत? एका झाडाला पायरीचे आंबे, एका झाडाला रायवळचे आंबे, कधी हापूसचे आंबे, असं कसं का बरं असतं? हापूसचा आंबा एवढा मोठा असतो, मग सगळ्या झाडांना हापूसचा आंबा का नाही लागत? शेतकरी त्याचा हा प्रश्न ऐकून त्याला मोठी गंमत वाटली. तो म्हणला, पोरा, मला काय माहिती नाही बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर, पण मी तुला एक सांगू का? म्हणला, बघा, यंदा काय हापूसची फळं लागलीच नाहीत. म्हणला, काहीतरी गडबड झाली. फुलं आली होती, चांगला मोहर आला होता झाडांना, पण मोहर गळून गेला आणि हापूसची कैऱ्या काही झाल्या नाहीत. पण अरे रायवळ काय लागलाय आंबा, आणि असलं गोड फळ आहे, अशी बिटकी एवढी सुंदर एवढी एवढी फळं, असं खाल्लं की मस्त तहान भागते, पोट भरतंय, सगळं होतंय. तर म्हणला की बहुतेक असंच असावं की एक नाही आलं तर दुसरं आहे, म्हणून असं असेल बहुतेक. पण तू शोधून काढ आणि मला पण सांग बरं का. झालं. हे सगळं ऐकलं आणि जांभळं खात खात संकेतनी आता पुढे जायचं ठरवलं, कारण वेळ खूप घालवून उपयोगाचं नव्हतं. तो थोडासा पुढे गेला आणि आता त्याला ऊन होतं ना वरती, थोडस चढून वरती त्याला जरा असं दम लागल्यासारखं झालं. तर त्याला चक्क दिसलं की एके ठिकाणी एक छान पाण्याची अशी झुळझुळ धार वाहत होती. एक झराच होता तिथे छोटासा. त्याला वाटलं आता इथे आपण जरा असं तोंडावरती गार पाणी मारूया,
आणि छान पाणी पिऊन घेऊयात म्हणून त्यांनी अशी उंजळ समोर केली. पुढची स्लाइड प्लीज. त्यांनी ती उंजळ समोर केली. तेवढ्यात काय झालं माहितीये, त्याच्या हाताही बघा बरं का, ही ओळीमध्ये लावलेली हापूस आंब्याची झाडं दिसत आहेत बरं का आपल्याला. पण रानात आलेली असतात ना, त्याच्यामध्ये मात्र रांगा नसतात अजिबातच. तर पुढे जाऊयात आपण. तर त्यांनी हात समोर धरले त्या ओहळापाशी, त्या झऱ्यापाशी, आणि काय गंमत झाली, त्याच्या हातामध्ये कोण आलं? त्याच्या हातामध्ये आलेला दिसतोय एक बेडूक. हा, आता तो बेडूकच तिथे हातावरती आल्यावरती एकदम संकेतची घाबरगुंडी उडाली आणि त्याची ओंजळ सुटली आणि मग तो बेडूक पण घाबरून इकडे तिकडे पळून गेला. मग संकेतनी थोड्या वेळाने परत एकदा ओंजळींनी पाणी घेतलं, चेहऱ्याला लावलं, पाणी पिला आणि तो पुढे निघाला. पुढे निघाला तर तो आता डोंगराच्या एकदम वरती आला होता बरं का, म्हणजे टॉप वरती आला होता, माथ्यावरती आला होता. आणि आता तिथून त्याला दोन्हीकडचं दृश्य दिसत होतं. एका बाजूला त्याला त्याचं गाव दिसत होतं, जिथे त्याची आधीची शाळा होती, जिथे त्याचं घर होतं, आणि दुसऱ्या बाजूला त्याला ही 8वी नंतरची शाळा दिसत होती. आणि छान वारं सुटलेलं होतं. आता कधी पाऊस येईल अशी परिस्थिती होती. पण संकेत तिथे जरा वेळ बसला एका दगडावरती आणि त्याला चक्क झोप लागली. झोप लागली तर त्याला एक स्वप्नच पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये कोण आलं? एक बेडूक आला आणि तो बेडूक चक्क त्याच्याशी बोलत होता. आणि संकेतनी त्याला विचारलं की, का हो बेडूक दादा, तुम्हाला हे कसं कळतं की आता पावसाळा आला, आता बाहेर यायला पाहिजे, आता 7 जून आला म्हणजे आता पावसाची वेळ झाली वगैरे. तर तो बेडूक हसला आणि म्हणाला, काय दादा, असं काय आमच्याकडे घड्याळ बिड्याळ नसतं काय तुमच्यासारखं. आम्हाला कसं असतं म्हणला की असं आकाशामध्ये ढगांचा आवाज वगैरे आला ना की मग आम्ही दगडाच्या खालून बाहेर येतो आणि मग आम्ही छानपैकी 3-4 महिने मजा करतो आणि मग आम्ही परत जमिनीमध्ये जाऊन झोपून टाकतो. आम्हाला काय असं भिंतीवरती लावलेलं असतं का नाही, तसलं घड्याळ नाहीये. कारण आमचं घड्याळ आम्हाला माहितीये काय येते. पुढची स्लाइड प्लीज. तर बेडकाचं हे सगळं ऐकून संकेतला प्रश्न पडला की अच्छा, म्हणजे बेडकाचं घड्याळ हे त्याच्या डोक्यात आहे. त्याला बरोबर कळतं की पावसाळा कधी आलाय ते. आणि मग आपलं घड्याळ बाहेर कसं काय बरं? आपलं घड्याळ नेमकं कोणतं? आपल्याला असं 11 वाजले, चला शाळेला जा, हे करा, मग आता घरी या, मग 7 वाजता अभ्यासाला बसा, असं सांगतात. पण आपलं पण असं काही वेगळं घड्याळ असू शकेल का? ह्या असं बेडकासारखं. त्याला काय असं किती वाजले, अमुक वाजले, 6:10:30 वगैरे, असं बेडकाला काहीच त्याची गरज नसते. मग आपल्याला का बरं याची गरज असते? झालं, संकेतकडे अजून एक प्रश्न जमा झाला. तेवढ्यात काय झालं की त्याच्या कपाळावरती कुठून जरी एक थेंब पडला आणि त्याने डोळे उघडले. आता पावसाला सुरुवात झाली होती. त्याला असं वाटलं की आता आपल्याला लवकर काहीतरी ठरवायला पाहिजे, कुठे जायचं, इकडे जायचं का तिकडे जायचं, घरी जायचं का शाळेमध्ये जायचं परत. तेवढ्यात त्याला ना घुंगरांचा आवाज आला. आता इथे घुंगरं कुठून आली? हा, तिथून म्हशींना चारायला चक्क एक गुराखी आला होता. गवारी म्हणतो ना आपण त्याला, त्याच्याकडे म्हशी होत्या. तर या डोंगरावरती या शाळेच्या ड्रेस मधल्या एका छोट्या मुलाला बघून त्या गुराख्याला पण आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, काय रे, इकडे काय करतो, शाळा नाही का तुला? तर संकेत म्हणाला, नाही, ते चाललो होतो जरा, घरी जायचं होतं थोडं म्हणून निघालो होतो. आणि मग संकेतनी पण जणू काय आपण अजिबात घाबरलो नाही असं म्हणून त्याला दाखवण्यासाठी तो म्हणाला, आणि तुम्ही कसे काय इकडे आले? तर तो गुराखी म्हणला, अरे काय बाबा, मी खूप लांबून आलोय. काय आहे ना की यंदा पाऊस काही फार झालेला नाही आणि गुरांना चारा मिळत नाही. आमच्या इकडे एक जर का चाऱ्याची पेंडी घेतली, वैरण घेतलं तर 20 रुपयाला पेंडी झालीये. तर आता ते काही परवडत नाही, म्हणून मग मी इकडे त्यांना चारायला घेऊन आलोय. इकडे काय सगळं गवत फुकट आहे ना. तर आता संकेतला परत एक प्रश्न पडला की अच्छा, इथे गवत फुकट आहे, गवत तर काय आपण बनवलं नाहीये, गवत इथे फुकट आहे, आणि मग तिकडे ते 20 रुपयाला आहे, असं कसं काय? आणि गाईला काही 20 रुपये नाही लागत ना, तिला म्हशीला
तिला गवत खायचं असतं. तिला काही नोट खाऊन तिचं काहीच होत नाही. पुढची स्लाइड बघूया आपण. तिला जर का गवत हवंय आणि गाईकडनं आपल्याला दूध हवंय, तर मग हे आपल्याला शाळेत जा, शिक्षण घ्या आणि मग काहीतरी काम करा आणि मग पैसे मिळवा, ही सगळी भानगड सांगितलीये कुणी. त्याच्यापेक्षा गवत, गाय आणि आपल्याला दूध हे सगळ्यात जास्त भारी आहे. मग पैसे मोठे का गवत मोठं? त्याच्या मनामध्ये असे काय काय प्रश्न सुरू झाले. तेवढ्यात पावसाचा जोर वाढला. तर तो गुराखी त्याला म्हणाला, हे बाळा चल लवकर घरी जा, तुला घरी जायचंय ना, तर पाऊस आला खूप, तुझ्याकडे तर छत्री बित्री पण काय नाहीये. हे ऐकलं मात्र संकेतनी आणि एका क्षणी त्यांनी ठरवलं की नको, आपण आपल्या 8वी नंतरच्या शाळेमध्ये मामाकडे आपण परत जाऊया. कारण काय आहे की आपण जर का आपल्या घरी गेलो आणि आपल्याला आई आणि बाबांनी असं सांगितलं की काय नाही तू जा तिकडे, कारण की का शाळा तर पूर्ण करायलाच पाहिजे, तर मग काय, मग सगळ्यांनाच कळेल, सगळा गोंधळ होईल. त्याच्यापेक्षा त्यांनी विचार केला की आपण घरी जाऊया. आणि मग तो धावत 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 उतारावरून खालती यायला निघाला. दूर धावत तो अगदी शाळेच्या जवळ आला, तेव्हा त्याला शाळा संपल्याचं टोले ऐकायला आले, घंटेचे टोले ऐकायला आले. हुश्य. म्हणजे आता काय होणार आहे की सगळी मुलं बाहेर जातील, आपलं दप्तर वर्गामध्ये आहे, आपण पटकन वर्गामध्ये जायचं, आपलं दप्तर घ्यायचं, कुणाला काही कळणार नाही आणि आपण घरी जायचं, असा विचार संकेतनी केला आणि तो वर्गामध्ये निघाला. मुलं बाहेर गेलेली होती, सगळी गेल्यावरतीच हा गेला आतमध्ये. त्याला वाटलं की कोणी आपल्याला आता बघितलं नाही, पण आतमध्ये परशा बसलेला होता. बिचाराचा चेहरा अगदी बारीक झाला होता. संकेतला बघून तो म्हणाला, तू कुठे गेला होता? संकेत म्हणाला, गेलो होतो असाच. आणि तुला माहितीये का आम्ही किती तुला शोधलं ते? अरे बापरे, यांनी शोधलं वाटतं. अरे हो, पण पण काय, पण जा सर तुझी वाट बघतायत, ऑफिस मध्ये बोलवलंय तुला, परशा म्हणाला. अरे बापरे, म्हणजे आता ज्याची भीती वाटत होती तेच झालं. आता परत त्या ऑफिसमध्ये जाऊन सरांना भेटायला लागणार आणि मग सर आपल्याला ओरडणार. आणि अरे बापरे, संकेतच्या मनामध्ये इतकी भीती वाटायला लागली त्याला की ज्याचं नाव ते. पण आता भेटणं तर भाग होतं. बिचारा कसा बसा ऑफिस पर्यंत गेला. तिथे सर आतमध्ये बसले होते, टेबलापाशी काहीतरी लिहित होते. संकेतला बघून सर थबकले आणि म्हणले, ये आतमध्ये. संकेत समोर जाऊन उभा राहिला आणि सरांनी संकेतकडे बघितलं, त्याला विचारलं, कुठे गेला होता तू? संकेत काही बोले ना. मग त्यांनी त्याला पुन्हा विचारलं, तू शाळेच्या बाहेर गेला होतास का? संकेतला काहीच बोलता येईना, आता त्याला रडू यायला लागलं होतं. सर म्हणाले, संकेत तुला असं वाटतं का रे की या शाळेमध्ये फक्त तूच एकटा आलायस बाहेरच्या शाळेतून म्हणून? तू आजूबाजूला विचारलंस का? हे ऐकलं मात्र आणि संकेतच्या डोळ्यामधून मोठे मोठे अश्रूचे थेंब असे व्हायला लागले. सरांनी बरोबर ओळखलं होतं की त्याला काय वाटत होतं. तर सर म्हणाले, आता एक काम कर, रडू नको, मी काही तुला शिक्षा करणार नाहीये, पण एक काम करायचं की आता उद्याला सगळेजण शाळेमध्ये आले ना की तू काय केलंस, तू कुठे गेला होतास, तू का गेला होतास, हे सगळं तुझ्या वर्गामध्ये सगळ्यांना सांगायचं बरं का. तर झालं. संकेतला वाटलं की ही आपली पुढची शिक्षाच आहे, सर म्हणतायत खरं. तर सर म्हणाले, मी तुला म्हणलो ना की ही मी तुला शिक्षा नाही करत आहे, पण काय आहे की तुझं ऐकलं ना की उरलेले पण काहीतरी बोलतील, हो ना, तर मजा येईल, आपण ऐकू तरी यात. तर अच्छा असं आहे होय. मग संकेतची कळी जर अशी खुलली, त्याचं रडत थांबलं आणि हो म्हणला, सर मी सांगेन. त्याच्या मनात आलं की आज आपण वर्गातनं बाहेर पडलो तेव्हापासून आपण डोंगरावरती जाताना आपण काय काय पाहिलं, काय काय कुणाकुणाला भेटलो आणि आपल्या मनामध्ये काय काय विचार आले, कुठले कुठले प्रश्न आले, ते आपण आपल्या सगळ्या मित्रांना सांगूया. आणि आपण ह्या आपल्या आपण जे सांगू त्याला आपण नाव काय बरं द्यायचं? आपण नाव द्यायचं प्रश्नांचा दिवस, असं त्यांनी ठरवलं.
आणि मग संकेतला त्याच्यानंतर मात्र ती शाळा कधीच दुसरी परकी अशी वाटली नाही. ती शाळा त्याची होऊन गेली. झाली गोष्ट. छान मॅडम छान. हा हे बघा, शेवटची स्लाइड बघूया आपण एकदा परत. हो हम्म. हम्म. हो हा हे दिसतंय का आता तुम्हाला? संकेतचं गाव दिसतंय का? हा आणि तिथे त्याची शाळा पण आहे बरं का. ही मध्ये दिसतीये ना तुम्हाला, ही त्याची शाळा आहे. आणि तो त्याच्या शाळेच्या मागचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडे त्याचं आधीचं घर होतं, शाळा होती, तिकडे तो गेला होता. हा ना. तर अशी ही गोष्ट आहे संकेतची प्रश्नांचा दिवस अशी. काढायला नाहीये तुम्हाला, काय करायला आहे? हा आवडली का तुम्हाला सगळ्यांना गोष्ट? आवडली. हो ओके, व्हेरी गुड. हा खूप आवडली. बरं मला सांगा की कुठले कुठले प्रश्न आठवत आहेत तुम्हाला? संकेतला कुठले प्रश्न पडलेले आठवत आहेत तुम्हाला? मी सांगू? हा हा एकेकानी सांगा बरं का. एकेकानी एक एक प्रश्न सांगायचा बरं का. हा कोण सांगतंय आधी? अनिकेत सांगतोय का? मी सांगते बघा. हा ओके. हॅलो त्याला वाटतं की हा मी सांगू हो का? हो संकेतला वाटतं की ही सगळी हापूसची झाडं सगळं काय आहे. हा फक्त हापूसची झाडं असायला काय हरकत आहे? कशाला दुसरे आंबे पाहिजे? तोतापुरी वगैरे कशाला पाहिजे? सगळे हापूसचे असले तर काय हरकत आहे असं त्याला वाटलं. सांगू? हा हा मी सांगू. मी हा. सांगू का? त्याला झाड राईनशी होते आणि झाड मुंग्याची राईन ना सरळ दिसली पडला आणि डांगराची झाड राखली. मी सांगू का? हा हा बोल बोल अनिकेत. हा मुंग्या फक्त रांगेतच का चालतात असा पण त्याला प्रश्न पडला होता. मुंग्या रांगेत का चालतात हा पण त्याला मी प्रश्न सांगू? पडला होता. हा मी भूमी सांगू? भूमी बोल. हा तो जेव्हा डोंगराच्या बरोबर कडावर येतो तेव्हा त्याला माणूस दिसतो. तो गायींना चरत घ्यायला आणतो. तर हा. तो म्हणतो की आता गावात पेंडी 20 रुपयाला आहे. हो. आणि आता इथे सगळं गवत फुकट आहे. मग त्याला हा प्रश्न पडतो की आता जंगलाच्या इकडे गवत फुकट आहे आणि आपल्या इकडे गवत म्हणजे 20 रुपयाला काय पेंडी. का बरं असं असेल? हो. हा आणि गायींना आता गवत महत्वाचं आहे की पैसे महत्वाचे? पैसे तसं त्याला महत्वाचे. प्रश्न पडतो. व्हेरी गुड भूमी. ताई मी सांगू. हा आदिती बोलते का? माझ्यासमोर आदिती आहे. का लावतात असं त्याला प्रश्न पडला होता. दीदी मी आदिती हो हा 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 त्याला असं प्रश्न पडला होता की आपण मामाच्या गावाला जायचं का आपल्या गावाला जायचं. आपल्या गावाला जायचं. बरोबर आहे. हाही प्रश्न त्याला पडला होता. आणि ताई मी सांगू. हा मानसी बोल बोल. म्हणजे ते जेव्हा दमलेला असतो डोंगर चढून आणि त्याला मानसी त्याला तुझा आवाज ऐकू येत दिसतो नाहीये. तिथं आणि त्यावरती बेडूक येतो. म्हणजे ते हा परत सांगतेस जरा? परत सांगतेस? हो तो खूप म्हणजे डोंगर चढून येतो तेव्हा तो खूप दमलेला असतो आणि त्याला झोपायचं असतं. त्याला नेमकं तिथे झरा दिसतो तर तो त्या झऱ्याच्या तिथं पाणी प्यायला जातो आणि जेव्हा ते 2 ओंजळी पुढे करतो ते पाणी पिण्यासाठी तर त्याच्या हातावरती बेडूक येतो. तो बेडकाशी मैत्री करतोच तो करतो पण तो म्हणजे बेडकाला तो प्रश्न विचारतो आणि बेडूक त्याला म्हणजे असे ते जरा फ्रेंडली बोलतात आणि त्याला प्रश्न पडतो की बेडकांना अरे घड्याळ तर नसतं भिंतीवरचं पण आपल्याला असतं असं का बरं असेल. म्हणजे त्याला हा एक खूप मोठा प्रश्न पडलेला होता. हा बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. सांगू का? हो भूमी बोल बोल. तो जेव्हा त्या झाडाखाली बसलेला असतो तेव्हा त्याला म्हणजे शेत दिसतं. तेव्हा तो बघतो की ही जी सगळी जी झाडं झुडपं वगैरे आहेत ती तर रांगेत नाहीयेत पण माणसं ती रांगेत आहेत असा विचार करतो. हो भूमी तू पण असं बघितलंयस का ग की जी अशी रानातली झाडं असतात ना ती काही रांगेत उभी नसतात असं तू पण बघितलंयस का ग?
आणि आपण लावतो तेव्हा मात्र आपण खड्डे खणून ओळीनी झाडं लावतो. असं तू बघितलंयस कधी? रान बघितलंच नाहीये हा. गावात. हो बरोबर आहे. पण हे बघ काही काही वेळेला ना असे मोकळं एखादं मैदान असतं आणि हो. तिथे मग काय काय उगवून आलेलं असतं ना पावसाळ्याच्या हो. दिवसांमध्ये. तू पाहिलंयस हो, असं हो. गवत उगवून आलेलं तेव्हा असतं. रांगेत नसतं. हे रांगेत नसतं. मग हे जे तू पाहिलेस ना भूमी, हे सुद्धा एक प्रकारचं रानच आहे बरं का. रान हो. म्हणजे काही फक्त घनदाट अरण्य की जिथे वाघोबा राहतो असं काही नाहीये. हो. जिथे जिथे झाडं झुडपं उगवून येतात ना आपली आपण, तर त्याला सुद्धा आपण रानवा असं म्हणू शकतो. हा, हो. आणि व्हेरी गुड. अजून एक हा होतं की हा तो विचार करतो की मुंग्या हे काय म्हणतात मध घ्यायला रांगा अशा करतात आणि हा. माणसं खिचडी खायला रांगा करतात असं का बरं? असा त्याला हा. प्रश्न आपण पडतो. खिचडीसाठी रांग करतो आणि मधमाशा मुंग्या एकमेकींना गंध देतात. गंध देतात. हा, त्याला तोही प्रश्न पडतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आदितीचा इकडे हात मला दिसतोय वर. हा मी अंतरा बोलते. हा. त्याला असा प्रश्न पडतो की आपल्या डोक्यावरचे किडे का चिलट का गोंग गोंग करतायत. चिलट का बरं आपल्याला त्रास देतायत असा पण प्रश्न पडतो त्याला. हा त्याला असा त्याचं उत्तर प्रश्न शोधायचं असतं म्हणून तो त्याच्या मित्राला परशाला विचारतो की माझ्या डोक्यावरतीच का हे चिलट हे हो, करतात. अगदी त्यावेळेस त्याचा बरोबर. मित्र म्हणतो की मी असं ऐकलंय की जास्त तेल लावलं असेल तर त्याच्या डोक्यावरती येतो म्हणून तो त्याला जास्त प्रश्न अजून. हो बरोबर आहे. हा, अजून कोण? हा, सोनल इकडे कोण आहे? हा मी इकडे बोलू का? हा बोला मी बोला. आदिती, हा त्याला हा असा बोल. प्रश्न पडला होता की काही झाडांना टपोरे जांभळे येतात आणि काही झाडांना छोटी जांभळे येतात. छोटी जांभळं येतात असं का बरं होत असेल? हा, तर तुम्ही आता असं बघितलं का की संकेतला ना खूप सारे प्रश्न पडले होते, कारण की का तो आजूबाजूला बघत होता. बघायला सुरुवात केली ना की खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये यायला लागतात. आधी आपण बघतो आणि मग आपण प्रश्न विचारतो की हे असं का आहे बरं, ते तसं का बरं नाहीये, आणि असे कितीतरी सारे प्रश्न आपल्याला सुद्धा आजूबाजूला बघून खूप सारे प्रश्न पडतच असतात, हो की नाही? आता मला तुमच्याकडनं ऐकायचंय बरं का की तुम्हाला कुठले कुठले प्रश्न पडतात. संकेतला तर त्याचे प्रश्न पडले होते आणि कदाचित संकेतला कुठले प्रश्न पडले त्याची उत्तरं अजून संकेतकडे सुद्धा सगळी गोळा नाही झालेली. तर संकेतच्या प्रश्नांबद्दल पण आपल्याला त्याला मदत करता येईल, संकेतसाठी सुद्धा आपल्याला काम करता येईल. पण मला असं सांगा की आधी आपल्याला कुठले कुठले प्रश्न पडतात हॅलो, सांगा काय बरं. मी सांगू? हॅलो, हा. हॅलो. हा सांग. हो मी सांगू हा, अनिकेत बोल. हा, की झाडांचा कलर हिरवाच का असतो? झाडांचा कलर हिरवा का असतो? व्हेरी गुड, चांगला प्रश्न आहे. अजून कुणाला कुठला काय मी प्रश्न सांगू का? हा, मानसी बोल. हा मला बराच वेळा असा प्रश्न पडतो की म्हणजे आपण पावसाळ्याचा उन्हाळ्याचा सीझन पाहतो, तर पावसाळ्याचा सीझन काय असतो? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने असतात. तर मग हे असा हा महिना का नाही असत? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा पण पाहिजे असं, म्हणजे असं मला प्रश्न पडतो बऱ्याचदा. अच्छा, तुला पावसाळा खूप आवडतो का? आणि तुला असं वाटतं की अशीच हवा नंतर पण राहावी असं वाटतं का तुला? मी सांगू? ओके. हा, आदिती बोल. हा आदिती. हा आहे माझं नाव. आणि मला असा प्रश्न पडतो की आपल्याला जेव्हा उन्हाळ्यात सुट्ट्या असतात ना, तेच आपल्याला जर पावसाळ्यात सुट्ट्या पडल्या तर किती छान होईल असं मला वाटतं. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. असं असू शकतं. हा, छान प्रश्न आहे. मॅडम मी सांगू? हा, सोनल. हा नाही मी नेहा. हा, नेहा बोला बोला. हा, पहिलं अंडा आलं का कोंबडी? काय काय? पहिलं अंडा आलं का कोंबडी? पहिलं अंड का पहिलं कोंबडी? वा, हा तर अगदी सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो नाही? हा, ओके. अजून कोणाला प्रश्न आहे? हा, बोला बोला. झाडाला फुलं का असतात? झाडाला फुलं का बरं असतात? ओके. हा मला हे पण प्रश्न पडला की ना 2 ते 300 पर्यंत पाढे कोणी लिहिलेत? एवढे पाढे कुणी लिहिलेत? चांगला प्रश्न आहे, व्हेरी गुड. हा मी सांगू? हा हा मी अंतरा बोलते. मच्छर आपल्या कानापाशीच काही लावून
मच्छर आपल्या कानापाशी येऊन का बरं त्रास देतात? व्हेरी गुड, चांगलं ऑब्झर्वेशन आहे. फार छान प्रश्न आहे. हा आणि हा बोला. दीदी मी बोलू का? नाही, एक मिनिट, तिकडे मागे कुणीतरी हात वर केलाय खिडकीपाशी. सोनल जिथे आहे तिथे. हा, मला हा प्रश्न पडतो की आपण झोपतो का रोज? आपण का बरं झोपतो? तुला नाही झोपावं असं वाटत आहे का रे? तुला असं वाटतंय की आपण सगळ्या वेळ जागं राहावं आणि मज्जा मज्जा करावी? पण हा पण एक प्रश्न आहे, चांगला आहे. हा, मी ओके. सांगू एक प्रश्न? हो भूमी बोल. जेव्हा बेडूक फक्त पावसाळ्यातच का बाहेर येतात, इतर ऋतूंमध्ये का येत नाही? का बरं येत नाहीत? ओके, ठीक आहे. हा, अजून कोणाला आहे का काही प्रश्न? दीदी मला आहे. मी सांगू? हा दीदी सांग तू पहिलं मग मी सांगते. हा, पहिला पाऊस पडला ना मग मातीचा सुगंध काय येतो? वाह, मस्त, फारच छान प्रश्न विचारलाय. व्हेरी गुड. आपण जेवल्यानंतर पाणी का पितो? हा, ओके, आपण जेवल्यानंतर पाणी का पितो? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा मी एक सांगू का? हा, पृथ्वीवरच सजीव सृष्टी का असते? अरे बापरे, हो ना. आता उद्या जर का मंगळावरनं आली आपल्याला बातमी तर कळेल की तिकडे पण आहेत का काय, भूमीची मैत्रीण तिकडे पण असणार आहे का काय. होऊ शकतं असं काहीतरी. ओके, व्हेरी गुड. तर आता तुम्हाला हे खूप सारे प्रश्न पडले आहेत आणि हे छान प्रश्न आहेत. आणि आता याची उत्तरं सुद्धा, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहितीये. प्रश्न पडतो हा बोल भूमी. की झाडांच्याच पानामुळे वह्यांची पानं का बनवतात? झाडांच्या पानांमुळे, पानांनी का? मला एक प्रश्न, वह्यांची पानं का बनवतात? वह्यांची पानं. असंही म्हणतात की आपण वहीचं एक पान तोडलं की एक झाड आपण तोडतो असं म्हणतात. ताई मी एक प्रश्न बोलू? हा हा, बोलू? मुलींनाच प्रॉब्लेम काय येतो? मुलींना प्रॉब्लेम काय येतो? मुलाला का नाही? अच्छा, ओके. इंटरेस्टिंग. मला एक प्रश्न आहे. हा, जे लिंबाचं जे झाड असतं तेव्हा त्या लिंबाच्या झाडावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा लिंबाचं झाड ऑक्सिजन का सोडतं? कसं सोडतं ते? मग फक्त लिंबाचंच सोडतं का बाकी पण सोडतात ग? तुळशीची झाड सुद्धा ऑक्सिजन देतात. अच्छा, ओके. मी विचारू? हा, आपण आईच्या पोटात माकड होतो. ओके. दीदी मी सांगू? हा बोल. जसं आंब्याच्या झाडाला आंबेच येतात तसं वेगवेगळ्या झाडांना दुसरे का फळं येत नाही? म्हणजे आंब्याच्या झाडाला तुला काय हवं आहे? शेवग्याच्या शेंगा का काय? शेवग्याचे शेंग. ओके, ठीक आहे. तर मला असं सांगा की तुम्ही एवढे सगळे प्रश्न विचारलेत आणि भरपूर काय काय तुम्ही पण आजूबाजूला बघता आहात हे मला ह्यामुळे कळलं. आता तुम्ही या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळवत असाल, हो ना? आपण प्रयत्न करतो की आपल्या प्रश्नांना उत्तर सुद्धा शोधण्याचा आपण प्रयत्न करत राहतो. बऱ्याचदा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला, सगळ्याच प्रश्नांची उत्तर काही आपल्या पाठ्यपुस्तकातून मिळत नाहीत आणि मग आपण कुणाला तरी ते प्रश्न विचारतो का बरं? किंवा आपण दुसरी पुस्तकं शोधतो की ज्याच्यामध्ये आपल्याला अचानक एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडून जातं की अच्छा असं आहे होय. म्हणजे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पुस्तकं बघावी लागतात, है ना? अजून कसं बरं आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी बरं मिळवतो? कोण सांगेल? मी अंतरा बोलते. आपण जर मोठ्या माणसाला विचारलं तर ते पण सांगू शकतात. त्यांना विचारलं तर ते सांगू शकतात आणि आजी आजोबा पण सांगू शकतात. आजी आजोबा सांगू शकतात. बरोबर आहे. पाठ्यपुस्तकातून पण समजतात. पाठ्यपुस्तकातून सुद्धा आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं समजतात. ओके. आपण इंटरनेट वरून पण शोधू शकतो.
हा इंटरनेटवरून सुद्धा आपण शोधू शकतो. पण मग काय काय होतं रे गंमत जम्मत की काही काही वेळेला इंटरनेटवरनं कळलंय पण ते आपल्याला परत एकदा तपासावं लागतं की हे तसंच आहे का असं म्हणून. काही काही वेळेला इंटरनेटवरनं गडबडीची सुद्धा उत्तरं मिळतात. असं पण बघितलंय का तुम्ही? हो हा मग हो. आपल्याला शोधावं लागतं है ना. मॅडम मी प्रश्न विचारू का? हा हा देवाकडे फक्त मॅजिक काय आहे? आपल्याकडे काय नाहीये? काय काय देवाकडे फक्त जादू काय आहे? आपल्याकडे पण पाहिजे ना. देवाकडे जादू का आहे आणि ती आपल्याकडे पण का नाहीये? आणि तो कुठं राहतो? कुठं राहतो? सगळे म्हणतात वरती वरती. हा, कुठं हा. वरती? हा तर आता आपण काय शिकणार आहोत माहितीये का की आज आपण ह्या गोष्टी ऐकली नाही संकेतची तर पहिली गोष्ट आपण हे बघितलं की आपल्याला बघायला पाहिजे आजूबाजूला. बघितलं की आपल्याला आपण नुसतं बघायचं नाही आपण निरीक्षण करायचं बरं का. नुसतं बघितलं की काय आपण जाता येता खूप साऱ्या गोष्टी सतत बघतच असतो पण हळूहळू आपण निरीक्षण करायला शिकतो है ना. तर तसं निरीक्षण करायचं आणि मग आपल्याला त्या निरीक्षणांमधून काही प्रश्न सुचायला लागतात. पहिल्यांदा आपण या गोष्टी अगदी मन लावून केल्या पाहिजेत की आपण येता जाता आपण बऱ्याच गोष्टी बघायच्या. मग अशी मी जसं म्हणलं ना की आदितीताईंनी सुद्धा तुमच्या एवढी असल्यापासून लहान असल्यापासून तिने नदी बघितली होती पण तिने हा कधी प्रश्नच विचारला नव्हता की ही नदी येते तरी नेमकी कुठून. तिला असं वाटत होतं की नदी ही नदी आहे ती आपली वाहतीये. पण एक दिवस तिला हा प्रश्न पडला की ही नदी येते तरी कुठून. आणि मग तिला काय लगेच उत्तर मिळालं का? बिलकुल नाही. तिला सुद्धा तुम्ही आता जसं म्हणालात ना तसं सगळं करावं लागलं. तिला थोडीशी पुस्तकं वाचावी लागली. थोडी नाही बरीच पुस्तकं वाचावी लागली तिला. मग तिच्यापेक्षा जे मोठे होते ना सर लोक त्यांना जाऊन त्यांच्या पाशी ती बसूनच राहिली. ती म्हणली मला तुम्ही सांगाच आता की नदी आपली वाहते तरी कशी येते तरी कुठून. आणि मग तिला त्या तिच्या सरांनी तिच्या मॅडमनी त्याची खूप सारी माहिती सांगितली. पण एवढ्याने सुद्धा तिचं समाधान झालं नाही. मग तिने काय केलं आदितीने ती चक्क निघाली आणि तिने नदीचा उगम चालत 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 जाऊन शोधून काढला. आणि मग त्या उगमापासून जेव्हा ती चालत चालत पुन्हा एकदा शहरापर्यंत आली तेव्हा आता ती खात्रीने सांगू शकली की ही नदी आहे ही अशी वाहते इथे तिचा उगम आहे आणि वाहताना ती अशी अशी वाहते तिच्या काठापाशी अशी अशी झाडं आहेत त्या नदीमध्ये एवढे मासे सुद्धा आहेत. आता हे मात्र ती काही फक्त पुस्तकामधून सांगत नव्हती किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलंय म्हणून पण ती सांगत नव्हती. आता ती सांगत होती कारण तिच्या पाशी तिने प्रत्यक्ष गोळा केलेला अनुभव होता माहिती होती आणि ती आता कशाही वरती त्याच्या बाबतीमध्ये अवलंबून नव्हती. परंतु तिला या सगळ्या गोष्टींची एकत्र मदत झाली. म्हणजे काय काय लागलं बघा की पहिल्यांदा तिला बघावं लागलं निरीक्षण करावं लागलं प्रश्न विचारावा लागला. मग तिने आजूबाजूच्यांना विचारली माहिती पुस्तकं पाहिली इंटरनेट सुद्धा पाहिलं आणि मग तिने प्रत्यक्ष खात्री करून घेतली. म्हणजे किती किती गोष्टी केल्या बघा. पहिलं काय केलं निरीक्षण केलं. नंबर 1 काय झालं निरीक्षण. हा नंबर 2 काय केलं प्रश्न विचारला. त्याच्यानंतर हा प्रश्न विचारल्यानंतर काय केलं नंबर 3 मग तिने पहिल्यांदा आजूबाजूच्या लोकांना विचारलं. मग तिचे त्याच्यामध्ये सर होते तिचे आई बाबा होते त्या सगळ्यांना तिने विचारलं की तुमच्या वेळेला नदी कशी होती बरं. मी तर आता आहे आली पण 50 वर्षांपूर्वी नदी कशी होती अशा स्वरूपाचे प्रश्न तिने विचारले. म्हणजे तिने आजूबाजूच्यांना विचारलं. मग काय केलं तिने पुस्तकं गोळा केली. नंबर 4 काय केलं पुस्तकांमध्ये शोधलं. मग नंबर 5 काय केलं इंटरनेटवरनं सुद्धा शोधलं. आणि नंबर 6 तिने प्रत्यक्ष जाऊन माहिती तिने सगळी गोळा केली. तिने प्रत्यक्ष अनुभव घेतला. अशा सगळ्या गोष्टी झाल्या ताई तेव्हा तिला कळलं है ना. हा हा मानसी बोल. हा भूमी तुला काहीतरी म्हणायचंय. हा भूमी बोल. प्रश्न विचार त्यांच्या ऐकू नाही येते नीट ऐकू येत नाही. काम केलं दीदी आवाज येत नाहीये. त्यांनी आवाज ब्रेक होतोय आवाज. आवाज नाही येते.
मी सांगू का? हा भूमी बोल. हा बोल. मला एक प्रश्न आहे की कधी कधी असं होतं की आपण जेव्हा झाडं लावत नाही तेव्हा झाडं उगवतात कुठे हा असं का होतं? भूमी, फार मस्त प्रश्न विचारतेस तू आज. आणि मला असं वाटतं की तुमच्या या सगळ्या प्रश्नांबद्दल बोलायला परत एकदा कधीतरी यावं लागणार. प्रत्यक्ष आपण एकत्र भेटून काहीतरी करूयात आणि त्यावेळेला कदाचित तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला शोधता येतील. पण त्याच्या आधी तुम्ही मला काहीतरी असं सांगायला पाहिजे की तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण भेटेपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करणार का सगळेजण? हो आपल्या प्रश्नांचं. हा विचारू का? आपल्याला मधून फक्त असंच येतं ऍक्सिडेंट झाल्यावर काय आलेलं असल्यावरच मधून येतं का? काय 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 आपला मृत्यू का होतो? आपला मृत्यू का होतो? अरे बापरे, भारीतला प्रश्न आहे एकदम. पण मी सांगते काय की आता मी सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं द्यायला बसलो ना तर आपण इथेच बसून राहू आणि आपल्याकडे तर वेळ खूप छोटा आहे. पण म्हणून मी काय सांगणार आहे सगळ्यांना की आपण आपला एक प्रश्न मनामध्ये धरायचा आणि आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आपण आता किती 5-6 आपण मार्ग पाहिले की नाही प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठीचे. तर आपण बघण्याचा प्रयत्न करायचा की आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवतो कसं. हा, हे एवढं काम करायचंय. आणि मग तुम्ही आपापल्या ताईंना सांगा, प्रभाताईंना सांगा, वंदनाताईंना सांगा आणि आपण कदाचित जमलं तर आपण परत सुद्धा त्याची चर्चा करू. पण हे विसरायचं नाही की आपण निरीक्षण करायचं आणि आपण प्रश्न विचारायचा आणि आपण प्रश्न विचारला की आपण आपल्याला उत्तराची सुद्धा दिशा हळूहळू दिसायला लागते. ठीक आहे, मग आज आपण आता इथे थांबूया. आपली वेळ होत आली आहे ना आता. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. आपण मृणालिनी ताईने आपल्याला इतकं सुंदर पद्धतीने आज गोष्ट सांगितली आणि मी खूप ऑब्झर्व करत होते ताई. तुमची गोष्ट सुरू असताना अजिबात कोणीही आवाज केलेला नाही. इतकं सुंदर सगळेजण ऐकत होते. तर याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जे सांगत होतात ते खूप छान पद्धतीने मुलांना पोहोचलेलं आहे. पण आम्ही सगळ्यात शेवटी एक फीडबॅक घेत असतो ताई. म्हणजे कालपासून आम्ही एक नवीन पद्धत वापरलेली आहे की आपल्याला आजचं सत्र कसं वाटलं हे एका शब्दात सांगायचं. आणि तो शब्द खूप शोधून मी सांगू एकच मिनिट, मी ताईला सांगते फक्त, मग तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करा. तर मी आपण पहिले आज सांगू का? एकच बरं, तुम्हालाच बोलायचंय. फक्त मी ताईला असं सांगतेय की आपण एका शब्दात आजच्या सत्राचा फीडबॅक घेणार आहोत की तुम्हाला ते कसं वाटलं. तर प्रत्येकाने बोलायचंय आणि फक्त शब्द. हा, चला सुरुवात करा. श्रावणी सुरुवात कर. श्रावणी सुरुवात कर. खूप सुंदर, Very उत्कृष्ट. nice. मी सांगू? उत्कृष्ट. मी सांगू? हा भूमी. मी सांगू? वेल डन. वेल डन, गुड. अजून बाकीचे लोक? काय काय भूमीचं मला कळलं नाही. भूमी वेल डन. मी सांगू? काय म्हणली? वेल डन. वेल डन. ओके, थँक्यू. हा, अजून कोण सांगताय इकडे? ताई मी अंतरा बोलते. हा, अंतरा. अंतरा मी बोलते ताई. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट, व्हेरी नाईस. अजून इकडे सोनलच्या इथे कोण आहे? प्रेरणा रेनबो होम. दीदी मी सांगू? युजफुल. 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 ओके. हा, ब्युटिफुल सेशन. ब्युटिफुल सेशन. अच्छा, ओके. इन्फॉर्मेटिव्ह है ना, माहिती मिळाली आपल्याला. खूप छान. हा, इकडे समीक्षा. दीदी व्हेरी नाईस. व्हेरी नाईस, गुड. थँक्यू. इकडे देहू फाट्यावरून कोणाचा हात वर आहे? कोण बोलणार? संजीवनी, तुझ्या इथे कोण आहे? सांगा. एकदम झकास झाला. हो. हा दीदी मी सांगू का? हा, वंडरफुल. वंडरफुल, ग्रेट. आणि देहू फाट्याला खूप जण आहेत. एकच शब्द सांगायचा होता का?
अच्छा, पूर्व गाव अमरच्या इथे कोण बोलतंय? म्यूट काढ बेटा तुझं. पूर्व गाव माईक सुरू कर आधी. माईक सुरू कर आधी. माईक सुरू कर बेटा आधी. हा, तेजल जाधव तेजल जाधव, तुला कसं वाटलं आजचं सत्र? एका शब्दात सांगशील का? खूप छान खूप खूप छान. ओके, ग्रेट. आणि देवफट? आवाज येतोय दीदी? हो, येतोय. मला पूर्ण गाव आवडलं. दीदी हा, बोला. काय मला खूप छान वाटलं. हा, प्रज्योत. अनिकेत, तुला कसं वाटलं सत्र? अनिकेत? हॅलो अनिकेत? बर, हरकत नाही. अजून वंडरफुल ताई, वंडरफुल. वंडरफुल. ओके, ग्रेट ग्रेट, मस्त. सो हा, छान. छान. एवढं गंभीरतेने छान. आणखी मागे कोण आहे? स्नेहल, गौरी. उत्तम. हो दीदी बोलले बरं, अतिउत्तम. ग्रेट, व्हेरी नाईस. थँक्यू व्हेरी मच. आणि जसं आपल्याला मृणालिनी ताई म्हणल्या की तुम्ही इतके सगळे सुंदर सुंदर प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नांसाठी आपल्याला पुन्हा एकदा भेटण्याची गरज आहे. तर आपण ताईला असं म्हणूयात की आता तुमची आणि आमची ओळख झाली आहे, तर आम्ही काही तुमचा पिछा सोडणार नाही. आम्ही तुम्हाला सारखं सारखं इन्व्हाइट करू. हो, नक्की. तुम्ही माय प्लेजर. नक्की या आणि मुलांशी छान गप्पा आपण मारूयात. सो थँक्यू व्हेरी मच मृणालिनी ताई. खूप सुंदर थँक्यू मुलांनी. प्रभाताई. थँक्यू. सो सगळ्यांनी ताईला थँक्यू म्हणूयात का एकदा जोरदार? थँक्यू थँक्यू. मला खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस येस येस. तर मृणालिनी ताईला मी विनंती करते की तिने अजून 5 मिनिटं थांबावं, कारण आता ओके. श्वेता एक छोटासा कार्यक्रम सांगणार आहे. हा, जरूर तर आपण जरूर. एंड करूया. श्वेता. थँक्यू. वेलकम. ओके. दीदी आम्ही उद्या म्हणणार आहे कविता. हो, तू आणि कोण बेटा? मी आणि समीक्षा. दोघी, आदिती आणि समीक्षा. ठीक आहे, उद्याचं हो. फिक्स झालं म्हणजे. चला श्वेता, सुरू करूयात बाळा. माझ्या कवितेचं नाव प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. अरे वा, अगदी आजच्या सेशन साठीच आहे वाटतं हे. आराध्या थोडं असं सरकते का, म्हणजे आपल्याला श्वेता थोडीशी दिसेल. हा, ग्रेट. हा, मस्त. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाखच का, कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंडीची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल बाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाखच का, वटवाघळात फिरतात का, मासे प्यानात तरतात का, पतंग पतंग दिव्यावर मरते का, काजवे चमचम करतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाखच का, खोकल्याची उबळ येते का, सर्दीने नाक कळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी येते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाखच का. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवन सृष्टी आणखी कुठे असले का, माणसासारखा माणूस होईल का.
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाखच का होऊ द्या लाखच का धन्यवाद. वा वा बेस्ट 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 अप्रतिम अप्रतिम आणि फारच छान मृणालिनी फारच ताई, छान. मृणाली ताई आम्हाला पण हे सरप्राईज होतं. मला अजिबात नव्हतं माहिती की यांनी आज असा प्रश्न विचारा अशी कविता हो निवडली म्हणजे ही यापेक्षा चांगला शेवट होऊ हो, शकला नसता. एवढं छान झालंय हे खरंच आहे. अप्रतिम. म्हणजे खूपच मला सुंदर फार मजा आली आहे आणि coordination म्हणजे ही एक हो 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 एक्सलंट. मस्त. वा वा वेल डन श्वेता, वेल डन. खूप सुंदर बेटा, मस्त श्वेता केलं. मस्त मस्त. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच मृणालिनी ताई. आपल्याकडे आज स्नेहल Thank ताई you. पण आहे आलोचना संस्थेमधून आणि श्रावस्ती ताई पण आहे जी आपल्याशी जोडली जाणार आहे काही दिवसांमध्येच. सो मी तुमच्या सगळ्यांचं थँक्यू म्हणते पुन्हा एकदा आणि सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देते की तुम्ही इतक्या छान पद्धतीने सत्र अटेंड केलं. वंदनाताईंना पण मी थँक्यू म्हणते. पूर्ण वेळ होतात. हो मज्जा आली आणि श्वेताला खूप 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 कौतुक श्वेताचं. हो खरं. मला पण खूप सरप्राईज वाटलं कारण मी स्वतः सुद्धा विषय कधी बोलले नाही की आज असा विषय आपण घेतोय म्हणून. खूपच सुंदर खूप सुंदर. सो थँक्यू व्हेरी मच वंदनाताई. तुमच्यामुळे खूप छान टीम मध्ये आणि संस्थेच्या लोकांबरोबर वेगवेगळ्या लोकांना जोडलं जात आहे आणि आपण खूप इनरिच फील करतोय त्याच्यामुळे. की मस्त वाटतंय की आपण वा वा या निमित्ताने वंदनाताई दिसल्या मला छान वाटतंय. येस. छान ऐकायला यावं म्हणून मी व्हिडिओ हे करून ठेवला होता. हा प्रत्यक्ष नाही निदान अशी तरी भेट झाली त्यामुळे छान वाटतंय. मज्जा आली पण आमची मुलं कशी गोड आहेत की नाही. हो फारच फारच. आणि सगळ्यांनी छान ऐकून पण घेतलं आणि त्यांना फार मजा आलीये. सो मुलं पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. सो पुन्हा आपण उद्या संध्याकाळी 6:45 वाजता याच वेळेला भेटूयात. उद्या तुमच्यासाठी आणखीन एक छान सरप्राईज आहे. वंदनाताई तुम्हाला एक सांगावं असं वाटतंय मला की 19 तारखेला कदाचित आपण ऑनलाईन एक सेशन घेतोय मुलांसाठी. शाडोचा गणपती कसा बनवायचा याचं एक प्रात्यक्षिक असणार आहे आणि मग ज्या मुलांना इंटरेस्ट वाटेल त्या मुलांना ती ऍक्टिव्हिटी करायला सुद्धा आपण देणार आहोत. सो ही एक वेगळी मुलांच्या हाताला कलाकुसर येण्यासाठी आणि त्यांना एक एक्सरसाइज म्हणून सुद्धा मजा ना. तर आपण नक्की करूयात आणि छान त्या पद्धतीने मग आपण पुढे जाऊयात. ग्रेट. तो सगळ्यांनी छान राहा, मजेत राहा, सुरक्षित राहा. सगळ्यांना टाटा बाय बाय आणि सायोनारा. See you. Bye ma'am. सायोनारा. Bye bye. थँक्यू. Sayonara. टेक केअर. थँक्यू. थँक्यू प्रभाताई. थँक्यू थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच Thank you. मृणालीताई, Thank you. वंदनाताई. येस बाय. चलो बाय.